तर पालक भाजीसाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे मी 1 वाटी कांदा बारीक चिरून घेतलाय, एक 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं बारीक चिरून घेतले, 3 ते 4 मिरची बारीक चिरून घेतले, इथे मी तीळ घेतलेत अर्धा चम्मच, एक ओवा घेतलाय पाव चम्मच, इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे, अर्धा चम्मच हळद, चिमूटभर सोडा आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आता इथे मी 1 वाटी पालक चिरून घेतलाय, तो टाकून घेऊया आणि 1 वाटी बेसन घेतलंय. आता याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून याला मिक्स करून घेऊया. यात अजून थोडं पाणी टाकून घ्या. आपल्याला खूप पातळ किंवा खूप घट्ट भिजवायचं नाहीये, मीडियम कन्सिस्टन्सीचं भिजवायचं आहे. मला इथे बेसन कमी वाटत आहे, तर मी अजून एक अर्धी वाटी बेसन ऍड करून घेते आणि फिरवून घेते. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचंय मीडियम कन्सिस्टन्सी. आता आपल्याला तळण्यासाठी तेल टाकून घ्यायचंय. आपण तेल गरम झालं का चेक करू. तेल आपलं गरम झालेलं आहे. चला मग आता एक एक भाजी आपण टाकून घेऊया. आता भाजी टाकून घेऊया. आता आपल्या भाज्यांना मस्त खरपूस रंग आलाय, तुम्ही बघू शकता. आपली गरमागरम भाजी सर्व करायला रेडी आहे. कांदा चटणीसाठी मी इथे एक बारीक कांदा कापून घेतलाय, थोडंसं कोथिंबीर बारीक कापून घेतली. इथे मी एक 1.5 ते 2 चम्मच तिखट घेतलंय, जे कमी तिखट आहे. चवीपुरतं मीठ घ्यायचंय आणि मी इथे एक 3 टेबलस्पून तेल घेतलंय. आता आपल्याला याला व्यवस्थित फिरवून घ्यायचंय.